एक महत्त्वाची बातमी आहे। मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात करुणा शर्मा यांनी औरंगाबाद खंडपीठामध्ये याचिका दाखल केली आहे। उमेदवारी अर्जामध्ये 2 अपत्यांचा उल्लेख, मात्र माझा उल्लेख नाही। करुणा शर्मा यांच्या याचिकेमध्ये हा उल्लेख करण्यात आला आहे। तर करुणा शर्मा या धनंजय मुंडेंविरोधात पुन्हा एकदा आक्रमक बनल्या आहेत। धनंजय मुंडेने ज्यावेळेस नॉमिनेशन फॉर्म भरला त्यावेळेस ते करुणा मुंडे पहिले बायको आहेत, कायदेशीर लग्न झालेले आहे। त्यांच्या मुलाचे नाव दाखवलेत पण त्यांचं नाव त्यांनी डिस्क्लोज केलेलं नाही। आणखी करुणा मुंडेच्या नावावर जे प्रॉपर्टी आहे, जे त्यांच्या दोघांमध्ये जे केसेस सुरू आहेत, क्रिमिनल आहेत, सिव्हिल आहेत, हायकोर्टात, मुंबईच्या हायकोर्टात आहेत, याचा काही उल्लेख केलेला नाही। रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ॲक्टचा सेक्शन 33A आहे, त्याच्यामध्ये आणि 125 मध्ये जर खोटी जर माहिती दिली नॉमिनेशन फॉर्म भरताना तर 6 महिन्याची शिक्षा होऊ शकते आणि दंड आहे। या संदर्भात बी आम्ही परळीच्या कोर्टामध्ये एक याचिका दाखल केलेली आहे 1 महिन्यापूर्वी, त्याची लवकर सुनावणी होणार।